स्वच्छता गाडी न नेता दुचाकीवरनं QR कोड स्कॅनिंग, 250 रुपयात युवकांची खोट्या स्कॅनसाठी नेमणूक, व्हिडिओतून घोटाळ्याचा पुरावा समोर, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची संगनमत शंका, नागरिकांनी व्यक्त केला संताप, स्वच्छता गाड्या येत नसल्याने प्रभागातील कचऱ्याचा ढिगारा वाढलाय। यापूर्वी तपोवन प्रभागातही उघडकीस आला होता प्रकार। स्वच्छतेच्या नावाखाली केंद्र सरकारच्या प्रकल्पाचा गैरवापर, मनपायुक्त यांच्याकडनं कारवाईची अपेक्षा, प्रभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे स्पष्ट। बडनेरा शहरातील मोमीनपुरा प्रभागात गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छता गाड्या नागरिकांच्या घरांपाशी पोहोचतच नाही। मात्र QR कोड स्कॅन केले जात असल्याचा अहवाल ऑनलाईन सादर केला जात आहे। कंत्राटदाराने एका युवकाला 250 रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येक घराचा QR कोड दुचाकीवरनं स्कॅन करण्यासाठी नेमले आहे। एका व्हिडिओत युवकाने याची कबुलीही दिली असून नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे। या घोटाळ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। केंद्र सरकारच्या या प्रकल्पाचा मूळ उद्देश म्हणजे प्रत्येक घरातील कचरा संकलनाची खात्री करणे। मात्र मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि कंत्राटदाराच्या गैरप्रकारामुळे प्रकल्पाचे उद्दिष्ट फोल ठरत आहे। बडनेरा परिसरातील झोन प्रभाग क्रमांक 22 मोमीनपुरामधील एक व्हिडिओ समोर येत आहे। स्कॅन म्हणजे स्वच्छता स्कॅनरचं हे जे आहे एक युवक येत आहेत। हा प्रकार काय नेमका आणि स्वच्छता अभियान फक्त कसं आहे की मोदी सरकार, भाजपा सरकार जे देशात आणि महाराष्ट्रात आहे त्यांच्याद्वारा स्वच्छता अभियान एक मोठ्या प्रमाणात देशात राबवलं गेलेलं आहे। त्यांच्या अंतर्गत आता नवीन योजना उपयोजना लोकांसमोर आणण्याचा ते प्रयत्न करतायत। चांगले ते एक चांगला उपक्रम आहे, त्याचा आम्ही स्वागतही करतो। परंतु स्थानिक महानगरपालिका असो, नगर परिषद असो, नगर पंचायत असो, नगरपालिका असो, यांच्या मार्फत ज्या पद्धतीने त्या योजना लोकांसमोर आणून पहिले त्यांना समजून सांगणं गरजेचं असते की या स्कॅनरचा काय उपयोग होईल, तेपर्यंत ह्या योजना काहीही कामात येणार नाही। आणि दुसरं महत्वाचं, आज जे काही मोमीनपुऱ्यामध्ये घडलं ते 200 रुपयात 250 स्कॅन करून घेणं, हे तर मी म्हणतो की आमच्या सारख्याला म्हणजे या बडनेरा शहरात वास्तवात असणाऱ्या शिक्षित लोकांना एक अपमानजनक ट्रीटमेंट हे महानगरपालिकाकडून आम्हाला मिळते। म्हणजे असं आहे की जर चला ठीक आहे, मजूर वस्ती आम्ही मानतो, या मजूर वस्तीत वास्तवात असलेल्या सर्व कुटुंबियापैकी जर ते शिक्षित लोक आहेत त्यांना तुम्ही स्कॅनरचा अर्थ समजून सांगा, हे स्कॅनर कशासाठी लावला, स्वच्छता अभियान त्याच्यावर लिहिलेलं आहे, तर त्याचा अर्थ काय होतो नेमका आणि त्याचा स्कॅन केल्यावर त्याची अपडेट कुठपर्यंत जाते, जर हेच आम्हाला माहित नाही तर मग याचा विपर्यास होण्याचा म्हणजे दुसरं तिसरं कारण नेमकं नाही। आज जो प्रकार घडला अशा प्रकार अनेक वेळा घडले असतील। आता यात नेमकं म्हणजे याच्यात चुकी कोणाची आहे, महानगरपालिका प्रशासनाची आहे की केंद्र प्रशासनाची आहे, हे शोधून काढण्याचं काम आता हे शिंदे साहेबांचं आहे किंवा आयुक्त साहेबांचं आहे। तर मी आज सकाळी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की जर आयुक्त साहेबांना महानगरपालिका सांभाळता येत नसेल, साफसफाईचा ठेका सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, हे माझं व्यक्तिगत स्टेटमेंट होतं। कारण की बडनेरा शहराला ज्या प्रकारचं दुय्यम वागणूक महानगरपालिका अमरावतीकडून मिळते, त्या हिशोबाने तर आम्ही स्वतःच सांगतो की बा आम्हाला एक तर महानगरपालिकेच्या तुम्ही बाहेर करा किंवा जे आमचं पहिल्याचं अस्तित्व होतं ते आम्हाला देऊन द्या। तर तुमच्याकडून तेही देणं होत नसेल तर तिसरा पर्याय तुम्ही काढा स्वतः। बडनेरा शहरामध्ये एक युवक दुचाकीने येऊन घरासमोर असलेल्या लावण्यात आलेल्या स्टिकर म्हणजे स्कॅन, स्वच्छता स्कॅन स्टिकर ह्या संपूर्ण चित्रीकरण करून तो युवक निघून जातोय। हाच प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सिटी न्यूज कडे सुद्धा आमच्या प्राप्त झाला असता त्याचं सुद्धा पडताळणी करण्याकरिता आम्ही त्याच ठिकाणी दाखल झालेलो आहेत। बडनेरा शहरातील मोमीनपुरा परिसरामधील हे दृश्य आहेत। प्रभाग क्रमांक 22 याच प्रभागातील एक दुचाकी चालक परिसरामध्ये याच गल्लीमध्ये येऊन घरावर लावण्यात आलेल्या स्वच्छता स्टिकरचं त्यांनी चित्रीकरण केलंय आणि नंतर एका व्यक्तीने हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय आणि प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलाय की नेमका हा प्रकार नेमका आहे तरी काय, याचीच पडताळणी आमच्या सिडूनचे केली आहेत। आणि थेट आम्ही सुद्धा मोमीनपुरा म्हणजे बडनेरा परिसरातील प्रभाग क्रमांक 22 मोमीनपुरा या परिसरामध्ये दाखल झालोय। आपण जे पाहू शकता स्वच्छ महाराष्ट्र अभियान, एकीकडे हेच अभियान केंद्र सरकार पुरस्कृत आहेत, अतिशय चांगलं आणि सुंदर हे उपक्रम केंद्र सरकारने आयोजित केलेला आहे। म्हणजे देशामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याकरिता प्रत्येकाच्या घरासमोर स्टिकर लावण्यात आलेले आहेत। याचाच अर्थ आम्ही सुद्धा माहिती जाणून घेतली आहे की नेमकं ह्या स्टिकरचा
वापर आणि उपयोग ते नेमका काय, तर माहिती अशी समोर आलेली आहे की ज्या घरावर प्रत्येकाच्या घरावर हे स्टिकर लावण्यात आलेले आहेत. या गल्लीमध्ये जर स्वच्छता गाडी आली तर त्या गाडीमध्ये ज्या व्यक्तीला कंत्राट दिला असेल या स्टिकरचा की नेमकं गाडीच्या मागे येऊन या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवले आणि नंतर हेच स्टिकरवर आपलं संपूर्ण चित्रीकरण दृश्य कैद करून समोरील अहवाल वरिष्ठांना देण्यात येतोय. नेमकं म्हणजे याच परिसरामध्ये जर स्वच्छता वाहन गाडी घंटा गाडी जर आली तर नेमकं त्याच गाडी मागे असलेला व्यक्ती म्हणजे कंपनीचा व्यक्ती हा संपूर्ण परिसरातील दारासमोर किंवा घरासमोर भिंतीवर लावण्यात आलेल्या स्टिकरचं चित्रीकरण केलं जातोय. पण मात्र हा स्टिकरचा स्कॅन उघडकीस आलेला आहे. माहिती सुद्धा समोर आलेली आहेत की याच मोमीनपुऱ्यामध्ये जर हा प्रकार घडला असेल तर खरा नेमका प्रकार सत्य आहे की असत्य, काय घोटाळा असेल याचीच पडताळणी आम्ही करण्याकरिता दाखल झालो आहे. तर गौप्यस्फोट माहिती समोर येत आहेत. नागरिकांनी माहिती दिली आहेत की या परिसरामध्ये स्वच्छता वाहन दाखल झालेच नाहीत, तर एक युवक दुचाकीने येऊन याच परिसरामधील असलेल्या घरासमोर लावण्यात आलेल्या महाराष्ट्र स्वच्छता अभियानाचे स्टिकरचं कोड हे त्यांच्या मोबाईलमध्ये असेल किंवा कोणत्या त्यांच्या यंत्रामध्ये त्यांनी चित्रबद्ध केलं आहे. नेमकं हा प्रकार गुपित काय, गोड बंगाल काय, कोणाचं यामध्ये सेटिंग तर नाही ना, असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित होत आहेत. येथीलच बडनेरा सहाय्यक उपायुक्त DB शिंदे जे मनपाचे आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे की महाराष्ट्र स्वच्छता अभियानचं स्टिकर जे लावण्यात आलेलं आहे याचा नेमका फायदा काय, उपयोग काय करण्यात येतं त्यांनी सुद्धा माहिती दिली. तर याकडे दुसऱ्या प्रतिनिधी आमच्या मनपा आयुक्ताकडे सुद्धा जाऊन त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तर येथीलच सचिन कलंते मनपा आयुक्त यांनी सुद्धा दखल घेतलेली आहेत. मात्र नेमका प्रकार घडला काय यावर सुद्धा त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्या स्पॉटवर जाऊन पाहणी करण्यात येणार अशी सुद्धा त्यांनी माहिती दिली आहेत. मात्र प्रतिक्रिया देण्यास त्यांनी सुद्धा टाळलंय. आणि अमरावती शहरातील प्रत्येक प्रभागात अनेक अशा प्रकारचे समोर येत आहेत आणि स्टिकर जे आहेत लावण्यात आलेले आहेत. स्वच्छता अभियानाच्या स्टिकरचा नेमका उपयोग काय, फायदा काय हे सुद्धा अनेक नागरिकांना अद्यापर्यंत माहिती नाहीत. चित्र दृश्य येथील कैद केल्यानंतर समोरील पूर्णतः अहवाल वरिष्ठाकडे दिल्यानंतर याच परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवले असा त्याचा अर्थ होतोय. मात्र अमरावती शहरातील याच मोमीनपुराचा परिसरातील नाही तर अमरावती शहरातील अनेक प्रभागातील अशा प्रकारचे घटना आणि गौप्यस्फोट प्रकार समोर येत आहेत. स्वच्छता अभियानाच्या स्टिकरचा खरंच हा घोटाळा सत्य आहेत का असत्य, पुढील टप्प्यामध्ये आम्ही संपूर्ण या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन राबवून आपल्यापर्यंत देणार आहोत. आणि नक्कीच मोमीनपुरातील हे दृश्य आहेत प्रभाग क्रमांक 22 स्वच्छता महाराष्ट्र अभियान जे बारकोड लिहिलेले आहेत SP SBA B4 48807 असे बारकोड्स आहेत. आणि या बारकोड्सच्या द्वारे एक दुचाकी चालक युवकाला एका इसमाने विचारणा केली, त्याचे दृश्य मोबाईलमध्ये कैद केले, त्याला विचारणा केली तर संबंधित कंत्राटदाराने त्याला पैसे दिलेले आहेत अशी तुझ्या माहिती दिली आहे. त्या पैसे दिल्यानंतर त्याला रोजान ठेवल्यानंतर तो स्वतः येऊन हे संपूर्ण परिसरातील बारकोड्सचं त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्यांच्या यंत्रामध्ये कैद केलेलं आहे. म्हणजे नेमका हा प्रकार काय, स्वच्छता अभियान होत नसेल, जर परिसरात स्वच्छता वाहन येत नसेल तर नेमकं तो युवक येण्याचं कारण काय, हा सुद्धा एक प्रश्न, गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळेच अमरावती शहरातील अनेक प्रभागामध्ये स्वच्छता अभियानाचे 3 तेरा सुद्धा वाजल्याचे दिसून येत आहेत. आता यावर मनपा आयुक्त सचिन कलंत्रे काय निर्णय घेणार, चौकशीमध्ये काय स्पष्ट होणार ते सुद्धा पाहणे आता गरजेचे होणार आहे. स्वच्छता स्कॅन घोटाळ्यामुळे प्रभागातील कचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडले असून नागरिक स्वच्छतेच्या अभावामुळे त्रस्त झाले आहेत. प्रभागात नाल्या कचऱ्याने तुडुंब भरलेल्या असून कचऱ्याचे ढिगारे जमा झाले आहेत. स्वच्छता गाड्या वेळेवर येत नसल्याने कचऱ्याचे व्यवस्थापन का बिघडले? कंत्राटदाराने बनावट स्कॅनिंगसाठी युवकाला नेमल्याचे पुरावे असूनही यावर कारवाई का होत नाही? मनपाच्या अधिकाऱ्यांची यामध्ये नेमकी जबाबदारी किती? केंद्र सरकारच्या प्रकल्पाचा असा गैरवापर थांबवण्यासाठी काय पावले उचलली जाणार? नागरिकांच्या तक्रारी असूनही अद्याप अशा प्रकारांवर कठोर उपाययोजना का नाहीत?
मनपा सहाय्यक आयुक्त DB शिंदे यांनी या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली असून या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी नागरिक करीत आहेत. तर प्रत्येक नागरिकांच्या घरावर जे स्कॅनर लागलेले आहेत, स्वच्छता स्कॅनर, त्याचा काय उपयोग होतो? सदर स्कॅनर जे आहे हे स्कॅन केल्यानंतर त्या एरियात एका एरियातून गाडी गेली, त्या एरियात जितके घरे कचरा घेतील त्या घरचा जर स्कॅन केलं तर त्या एरियातील त्या घरचा कचरा उचलला गेला याबद्दल आपल्याला माहिती मिळण्यास मदत होते. मग याचा अहवाल काही वर शकला जातो? याचं ते मुख्यालयामध्ये त्याचं कंट्रोलिंग आहे, तिथे त्याच्यावर माहिती उपलब्ध होते किती घराचं स्कॅनिंग झालेलं आहे आणि त्याचं एक रूट टॅप असतो त्याच्यावर त्यांना माहिती पडते कुठल्या रूटनी हा स्कॅन झालेला आहे. असाच प्रकार आपल्या बंजारा झोनमध्ये 22 मोमीनपुऱ्यामध्ये एक युवक दुचाकीने स्कॅनरचं संपूर्ण चित्रीकरण करत आहेत विदाऊट वाहन न येता, म्हणजे स्वच्छता गाडी न येता तो स्वतः एकटा येऊन तो स्कॅन करत आहे. असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे, सोशल मीडियावर सुद्धा आलेला आहे आणि सिग्नल सुद्धा प्राप्त झाला आहे. यावर आपण काही चौकशी केली? नाही, ऍक्च्युली ते कोण आहे, कोणाकडनं आलेला आहे ते तर मला माहिती नाही आहे, पण त्याला स्कॅन करायचं काही कारण नाही आहे. हे जे काम आहे हे जे घंटागाडीवरचे जो कर्मचारी आहे त्यांनी ते स्कॅन करायला पाहिजे आणि तसे आम्ही संबंधितांना निर्देश दिलेले आहे. अमरावती जिल्हा म्हणजेच अमरावती विभागीय कार्यालय म्हणजेच विभागस्थळ असलेलं अमरावती जिल्हा आणि अमरावती शहरासोबतच बडनेरा हा दुसरं शहर म्हणजे अमरावती शहरासोबत जोडलेलं आहे. मात्र अमरावती शहर एकीकडे स्वच्छ दिसत आहे तर दुसरीकडे बडनेरा शहर खरोखरच ग्रामीण भाग बनवतो आहेत का हे दृश्य आमच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेलं आहे. नेमकं या बडनेरा शहरामध्ये स्वच्छता अभियानाचं 3-13 वाजलेत का हे या दृश्यावरून स्पष्ट होत आहेत. नाल्या तुडूंब भरलेल्या आहेत, जिकडे तिकडे कचराच कचरा आणि विशेष करणं अनेक वर्षापासनं गेले 15 ते 16 खेडे बाजार हा ठिकाणी भरला जातोय. तोच बाजाराचा परिसर सुद्धा पाहणी केली असता अतिशय घाणीचे साम्राज्य. नेमकं बडनेरा शहर की नेमकं बडनेरा ग्रामीण खेडे वस्ती आहे का असं म्हणण्यास या स्पष्ट दृश्यावरून स्पष्ट होत आहेत. काही नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय नाव सांगा? पंजवानी। पंजवानी जी, अपन कहाँ से आए अभी? मार्केट से। बाथरूम से? हाँ, यहाँ से दूर है? थोड़ा ही दूर है। बाथरूम है, क्लियर है? थोड़ा है, क्लियर है, थोड़ा मामूली ऐसा भी है। अच्छा। हाँ। क्या लगता है आपको स्वच्छता यानी अभियान के बारे में ऐसे ठीक है? साफ सफाई होनी चाहिए थोड़ी। हाँ। यहाँ पे आप कुछ भी कचरे की ढिगारी दिख रहे हैं। हाँ, शहर है, बडनेरा शहर है कि क्या है? शहर है ना। शहर है। हाँ, क्या लगता है आपको ये दृश्य देख के? थोड़ी साफ सफाई होनी चाहिए। हाँ, ठीक। ये बडनेरा शहर में इतनी गंदगी फैली हुई है, पूरी साफ सफाई नहीं होती, कुछ नहीं होती। जिस टाइम में शेख साहब थे उस टाइम में कितनी सफाई होती थी, पूरा बडनेरा एकदम सफा होता था। ये क्या गंदगी है, कोई झाड़ू मारता है, कोई नहीं मारता है, क्या काम की बात है। अगर बोलने जाओ तो झगड़ा करते हैं। इसलिए बडनेरा शहर की साफ सफाई होना चाहिए। बहन बेटी आती इधर पेशाब को जाते, वो क्या है, बाथरूम भी कोई छापा नहीं, ये साफ सफाई होना चाहिए। बडनेरा शहर है ना, कितना बोले तो जिला अमरावती, ये होना चाहिए बाकायदा। उससे तो होती है यहाँ पे? कहाँ होती, कभी आते कभी नहीं करते, क्या है। क्या बोलेंगे आप स्वच्छता के बारे में? स्वच्छता के बारे में बडनेरा का ये शौचालय है, कम से कम मैंने बडनेरा उपायुक्त को और अमरावती महानगर आयुक्त को कम से कम 4 बार लेटर दिया हुआ। 23 अगस्त को मैंने मेरे हाथ से आयुक्त साहब कलंदरी साहब को दिया हुआ है। उसके बारे में कुछ भी अभी तक किए नहीं और उनके बाद में कम से कम 4 बार बाद उनको मैंने फोन करके रिक्वेस्ट भी किया, साहब बडनेरा का शौचालय के हमने दुरुस्ती के लिए डाले हुए, दुरुस्ती 1 साल से उस दुरुस्ती अभी तक हुई नहीं शौचालय की। और आप अंदर जाके देखो उसके हाल, तो खड़े रहने की भी अवस्था में नहीं है और हमको शौचालय के लिए यहाँ आना पड़ता। पूरे बाजार में एक ही शौचालय, एकमात्र एक शौचालय है और ये बडनेरा बाजार, ये पूरे गोपाल नगर से सोमवार बाजार बढ़ता है। यहाँ पर कम से कम 20 से 30 हजार पब्लिक सोमवार के दिन यहाँ पे आती है, उसमें 5-10 हजार महिला भी आती है। कुछ महिला व्यवसाय भी करती है, उनके लिए व्यवसाय करने के बाद में शौचालय जाने के लिए कोई भी जगह बडनेरा में है नहीं और जेंट्स भी आते हैं, उनके लिए रुमाल बांध के शौचालय को जाते। इसी गंदी अवस्था बडनेरा की है। पूरा बडनेरा को यहाँ इन्होंने पूरा ग्रामीण एरिया बना कर रखा और टैक्स पूरा राजकमल चौक का इस एरिया को लगे हुआ है। राजकमल जब का टैक्स जब तुम ले रहे हैं तो राजकमल की जैसी सुविधा भी बडनेरा आठवड़ी बाजार को देना चाहिए।
ये बडनेरा के नागरिक के तरफ से मैं एक निवेदन देता हूँ और शिवसेना की तरफ से निवेदन दे रहा हूँ, और कई बार मैंने शिवसेना के लेटर पैड पे भी निवेदन दे चुका हूँ। अगर इसके बाद में अगर नहीं होता है तो हम शिवसेना स्टाइल में इसका आंदोलन करेंगे। नाव कसं आहे? विकास दुधे. बडनेरा आठवडी बाजाराचा हा परिसर आहे पुरा. इथे समोर शंकरजीचं मंदिर आहे, बाजूला सत्यनारायणजीचं मंदिर आहे, समोर मोठं जात गुरुद्वारा आहे आणि शौचालय आहे. या शौचालय आज 3 वर्षापासून पण पाडलेलं आहे. नवीन बनण्याचं हे आलं होतं, पण त्याला पण कॅन्सल करून नवीन त्याला काही बनवू देऊन नाही राहिले. लेडीजसाठी सगळ्यात मोठी समस्या, लेडीजसाठी इथे कुठे शौचालय नाही आहे. लेडीज जेव्हा सोमवारच्या दिवशी बाजारामध्ये येतात तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागते. इथे त्यांच्यासाठी सुविधा नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महानगरपालिका बडनेरा म्हणतं त्याला. मग महानगरपालिका बडनेरा म्हटल्यावर हे दिवसेंदिवस काय खेळ होऊन राहिलं काय? हे तर दिवसेंदिवस यांनी प्रगती करायला पाहिजे. जेव्हा आमच्या गावचा एकच आमदार असल्यावर 20 वर्षापासून जेव्हा तो आमदार आमच्या बडनेरामध्ये राज्य करून राहिला, तर त्या आमदाराचं तर आमच्या बडनेरामध्ये लक्ष नाही आहे, ना नगरसेवकाचं लक्ष आहे, ना खासदाराचं लक्ष आहे. मग बडनेराची पब्लिक जाईल तर कुणाजवळ जाईल साफसफाईसाठी? हे तर सांगा. बरोबर. काहीतरी याच्यातून मार्ग तर काढला पाहिजे. जर 2 महिन्याच्या आत जर बडनेरा अमरावती सारखं क्लीन सिटी गाव नाही दिसलं तर भाऊ बडनेरवाले सगळेचे सगळे आंदोलन करतील. अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेलं बडनेरा शहर, या बडनेरा शहरामध्ये सुद्धा आपण पाहत आहात, एकीकडे प्राचीन काळातील मंदिर आहेत, त्याच बाजूला दुसरे एक मंदिर आहेत, तर त्याच शेजारी असलेलं गुरुद्वारा आहेत. हे स्पष्ट दृश्य पाहू शकता. अतिशय जुन्या काळातील हे मंदिर आहेत आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये घाणीचं दृश्य दिसून येणं हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे केंद्र सरकार स्वच्छता अभियानाकडे महत्वाचं लक्ष केंद्रित करत आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकार पुरुष करत असलेलं संपूर्ण लक्ष या स्वच्छता अभियानाकडे आहेत. मात्र अंमलबजावणी होते की नाही होत, या बडनेरा शहरातील मध्यवस्तीमध्ये आढळून आलेल्या कचऱ्यावरून, ढिगाऱ्यावरून आणि शौचालय बंद असल्यामुळे हा संपूर्ण प्रश्न आता निर्माण होत आहे. या महत्वाच्या प्रश्नावर येथीलच प्रशासन जागे होणार का, हे सुद्धा आता पाहणे गरजेचं होणार आहे. आणि येथीलच नागरिकांनी सुद्धा महत्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की बडनेरा शहर ग्रामीण भाग होतोय का, हे या दृश्यावरून स्पष्ट होत आहेत आणि संताप सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. अमरावती शहर एकीकडे सुंदरतेचं त्या ठिकाणी दिसून येत आहे चित्र, तर दुसरीकडे त्याच महानगरपालिकाच्या हद्दीमध्ये असलेलं बडनेरा शहर ग्रामीण भागामध्ये गेलेत का, हे या कथेवरून स्पष्ट होत आहेत. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मा सोबत मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज, अमरावती. आता मनपायुक्त सचिन कलंत्रे यावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.